नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे राणी आणि इंद्र त्या ऑफिसमध्ये जातात। आता इकडे ते नमस्कार वगैरे करतात आणि आता इकडे त्या बाईला विचारतात की म्हणजेच ना आम्हाला तुमच्या सरांनी ना फॉर्मॅट बनवून दिला होता, नोटरी करून दिली होती आणि ना तो मला फॉर्मॅट पाहिजे। आता इकडे इंद्राची काहीतरी वेगळीच भाषा असते। आता इकडे त्यावर ती बोलते, पण कशासाठी पाहिजे तुम्हाला? त्यावर आता इकडे राणी काहीतरी वेगळ्याच भाषेत बोलत असते की 9 तारखेचं आहे म्हणून। आणि ते काय आहे ना, रात्री आमच्या दोघांचे भांडणं झाले होते की त्या तारखेलाच तो नोटरी झाली होती, पण हे नाही म्हणत आहेत। आता इकडे त्यावर म्हणजे तिची काहीतरी वेगळीच भाषा असते। आता हे बघून इकडे त्या मुलीला काहीच समजत नसतं नेमकं यांचं म्हणण्याचा अर्थ काय आहे। त्यावर आता इकडे ती बोलते, काय म्हणत काय आहे या? आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, ती म्हणत आहे की आमचं भांडण झालं होतं यासाठी, म्हणून आता मला तुम्हीच सांगा ते पाहून की आमची कोणत्या तारखेला होती। त्यावर आता इकडे ती बोलते, ओ अशा कारणाला आम्ही देत नाहीये आणि असं कारण काय सांगते तुम्ही? त्यावर आता इकडे ते सरळ जायला लावतात। आता हे पाहून एकदम राणी उठते, एकदम इंद्रा तिला बसायला लावतो। आता इकडे तो बोलतो, ही माझी बायको ना, ही अशी काय आपण काही पण मजाक करत असते, तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका। आणि मी म्हणत होतो ते काय आहे ना, आम्ही जिथे सोसायटीमध्ये राहतो ना तिथले ते सेक्रेटरी म्हणत होते की तुम्ही म्हणजे तुमची ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर नाही आहे आणि तुम्हाला घराबाहेर काढू। तेव्हा मग ते बोलत होते की मला नोटरी आण म्हणून, आणि म्हणून आम्हाला तो फॉर्मॅट हवा आहे। पण मात्र तुम्ही सांगा, जर तुम्ही मला फॉर्मॅट नाही दिला तर माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि माझी बायकोला घेऊन मी कुठे वाळवंटात जावं लागेल मला। आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी प्रेग्नेंट म्हटल्याबरोबर इकडे राणी काहीतरी विचित्रच वागते। आता हे पाहून इकडे इंद्र तिला हळूच डोळा मारतो आणि गप्प बसायला लावतो। आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे, मी बघते, काय म्हटलं तुम्ही तारीख? आता इकडे त्यावर तो सांगतो की 9 जून। आता इकडे ती चेक करते आणि बोलते की हे असं असू शकत नाही, कारण त्यावेळेस आमचे सर इथे नव्हतेच आणि त्याच्यासाठी शिक्का आणि सही लागते आणि तेव्हा सर नव्हतेच। आता इकडे त्यावर राणी बोलते, हे बावली छेक्या आणि एक डेंडा दिन। आता इकडे ती काहीतरी वेगळीच बोलत असते। त्यावर आता इकडे ॲक्शन म्हणजे झापट मारण्याची ॲक्शन वगैरे करत असते। आता हे पाहून इकडे ती बाई बोलते, म्हणजेच ती मुलगी, हे काय बोलत काय आहेत हे? आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, काही नाही, ती बोलते की पापड आवडते म्हणून सांगत आहे तुम्हाला। आणि आता इकडे तो बोलतो की नाही त्याच दिवशी झाली आमची नोटरी। त्यावर आता इकडे ती मुलगी बोलते, हे असं शक्यच नाहीये, कारण त्या दिवशी आमचे सर त्यांच्या फॅमिलीसोबत बाहेर गावी ट्रिपला गेले होते। त्यावर आता इकडे तो बोलतो, हो का, नक्की आम्हाला तुम्ही सांगू शकता का कोणत्या ट्रिपला गेले होते ते? आता इकडे त्यावर ते बोलते, हो मी काही अशी त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत। त्यावर आता इकडे ती बोलते की निघा तुम्ही, काय ती तारीख परत बघून या आणि नंतर परत या। आता इकडे त्यावर इंद्र बोलतो की हो तुमचे सर काहीतरी वेगळेच वाटते। आता इकडे त्यावर ती बोलते, काय बोललात तुम्ही? त्यावर इकडे बोलतो, काही नाही परत येऊ आम्ही। आणि आता इकडे ते दोघंही तिथून निघून जातात। तर आता इकडे घरी मालती जी असते ती तिकडे मुद्दामून इकडे राणीच्या टेबलवर बसलेली असते, म्हणजेच काहीतरी केसबद्दल काम करते असं ती दाखवत असते। तिकडे आता इकडे तितक्यात उर्मिला लपून बघते आणि बोलत असते की ही म्हातारी काय करते? आता इतक्या दुरून काही दिसणार नाही, तिला जवळ जाऊनच काहीतरी विचारावं लागेल, तिच्या तोंडातून काढावंच लागेल। आता इकडे ती येऊन बोलते, काय हो तुमची सून वकील झाली, तिच्याकडून काही झालं नाही म्हणून काही तुम्हाला कामी लावलंय का? त्यावर आता इकडे ती बोलणारच, अगं ते मी ना डॉक्युमेंटचं उत्तर, आणि एकदम ती गप्प बसते। त्यावर तिकडे ती बोलते, मालती तू हे काय करतेयस? अगं तुला समजत नाहीये का, एक बाई आपल्या भोवती घारीसारखी भिरभिर करणारच, त्याच्यापेक्षा तू आतमध्ये जाऊन बोल, अशी ती स्वतःलाच बोलत असते आणि सगळे डॉक्युमेंट्स उचलते आणि आतमध्ये जाऊन आता इकडे जमिनीवर बसते। आता इकडे ही मनातल्या मनात विचार करते उर्मिला की ही म्हातारी काहीतरी सांगणार होती, पण राणीने नको सांगू म्हटल्याबरोबर काही सांगतच नाहीये, म्हणजे ही नक्की काहीतरी केस संबंधातच काम करते, बघावंच लागेल आणि हिच्या तोंडून काढावंच लागेल। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती आतमध्ये चप्पल घालून जात असते। आता हे पाहून इकडे मालती तिच्या चपलीकडे बघत असते। आता हे बघून इकडे ती बाहेर जाते आणि बोलते, हो काढते बाहेर चप्पल। आता इकडे त्यावरती बोलते, अहो मालती आई तुम्ही हे काय करताय? आणि मला माहिती आहे हे नक्की त्या राणीनेच तुमच्या मागे काम लावलं असेल, तुम्ही मला सांगा, मी असं कधी तुम्हाला कामं सांगितले का बरं? असं जमिनीवर वगैरे बसून मला अजिबात आवडलेलं नाही। आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालती तिच्याकडे रागवून बघत असते। आता हे पाहून इकडे ती बोलते, हो नोकर बनून जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा मी तुमच्याशी जास्तच खराब वागली, ते पण तुम्ही मला माफ केलंय की नाही बरं? आणि ते सोडवा, आता मी तुम्हाला मदत करू का? आता इकडे त्यावरती बोलते, हो पण तुला ना मदत करायसाठी खाली जमिनीवर बसावं लागेल, तुला ते जमणार नाही, राहू दे। आता इकडे त्यावरती बोलते, अहो असं काय करताय मालती आई, तुमच्यासाठी मी काहीही जमवून घेईन। आणि आता इकडे ती लगेचच खाली बसते। हे पाहून इकडे बोलते, आणा मी करू लागते। त्यावर तिकडे ती बोलते, मी काय म्हणते, माझा ना जरा
घसा कोरडा पडलाय, पाणी आणतेस का? आता इकडे त्यावरती परत तिला उठवते आणि तिकडे पाणी आणायला लावते. आता इकडे ती ग्लास आणते, म्हणजेच पाण्याचा ग्लास, आणि तिथे बसते परत. आता इकडे मला ती पाणी वगैरे पिते आणि आता इकडे तिच्या हातातून ती रजिस्टर घेणार तितके ती मला ती बंद करते. त्यावर इकडे बोलते, अहो द्या की मी करू लागते. त्यावर इकडे मालती बोलते, ती काय आहे ना उर्मिला, माझं काम आता सध्या झालंय, तू न येऊ शकते, तू तुझं काम कर हा, काही असेल तर. त्यावर आता इकडे उर्मिला चालली जाते. पण आता इकडे मालतीने तिला चांगलंच नोकरासारखं इकडे राबवलेलं असतं. दुसरीकडे इकडे विक्रांत जो असतो कोर्टात पोहोचलेला असतो. तो आता विक्रांत नलावडीला फोन करतो, म्हणजे साबांना. आता फोन लावून विचारतो, अहो तुम्ही कुठं आहे, मी कोर्टात आलोय. त्यावर आता इकडे तो बोलतो, म्हणजेच आबा बोलतात, अहो तुम्ही पोहोचलेत का कोर्टात? अहो सॉरी ते काय झालंय ना, मी एका क्लायंटला भेटायला इकडे कॅफेमध्ये आलोय. आणि हे सगळं ते आवाज बदलून बोलत असतात. त्यावर आता इकडे विक्रांत बोलतो, काय कुठलं क्लायंट? आता इकडे त्यावर इकडे आबा बोलतात, तुम्हाला काय करायचंय, माझं क्लायंट आहे ना. त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही म्हणजे ना इंद्रजित महाडिक नावाचं क्लायंट आहे का? असं जर असेल ना, मला तुम्हाला त्यांच्या आधी भेटायचंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबा बोलतात, अच्छा ते का, ते तर मला ऑफिसमध्ये भेटणार आहेत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत बोलतो, हे बघा मला काही करून तुम्हाला आधी भेटावंच लागेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात की एक काम करा, तुम्ही ना, म्हणजेच इकडे विक्रांत बोलतो, तुम्ही ना मला ते कॅफेचा ॲड्रेस सेंड करा, मी लवकरच पोहोचतो. त्यावर इकडे ते बोलतात, हो बघा वाट. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते फोन ठेवून देतात. आता इकडे विक्रांत त्या कॅफेमध्ये सुद्धा पोहोचतो, परत फोन लावतो. इकडे आबा सगळं बघतच असतात. त्यावर इकडे परत फोन लावतात. आता इकडे त्यावर बोलतो, अहो मी कॅफेमध्ये पोहोचलोय, तुम्ही कुठं आहे? त्यावर आता इकडे आबा बोलतात, अच्छा तुम्ही पोहोचलात का? अहो ते काय झालंय ना, मी असं माझ्या कोर्टामध्ये 4-5 कामं होते आणि फोनवर बोलता केव्हा मी तिथे पोहोचलो ना, मला कळलंच नाही, पण मी आता कोर्टामध्ये आहो. आता असं म्हटल्याबरोबर इकडे विक्रांत बोलतो, हे काय ताल चाललंय? आणि तिकडे त्यावर तो बोलतो, बरं थांबा मीच तिथे येऊन भेटतो. आता तिकडे हा फोन ठेवून बोलत असतो की युजलेसच माणूस आहे. इकडे आबा त्याची चांगलीच मस्त कुत्र्यासारखी त्याला इकडून तिकडे हिंडवत असतात. दुसरीकडे आता इकडे इंद्रा आणि राणी विचार करते, ऑफिसमधून तर काहीच मिळालं नाही. त्यावर आता इकडे राणी बोलते, त्यांच्या घरी जाऊनच काही ना काही आपल्याला भेटेल. आता इकडे त्यावरती बोलते, पण आता घराचा पत्ता कसा सापडायचा? त्यावर इकडे इंद्रा बोलतो, तेवढंच हवंय ना, ते मी तुला मिळवून देऊ शकते. आता इकडे त्यावर ती बोलते, पण कसं सर? त्यावर इकडे तो बोलतो, हे काय नंबर, फोन लावून विचारूया. त्यावर आता इकडे ती बोलते, असं कसं सर, आपण म्हणजे चोरालाच भेटायला चाललो आणि त्यालाच तुम्ही ॲड्रेस विचारणार, तुम्हाला काय खरंच देणार आहे का ते? त्यावर आता इकडे ते बोलतो, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, फक्त ना तू लिहायला तयार राहा. तो फोन लावतो आणि बोलतो, हॅलो सर, ते काय आहे ना, मी पार्सलवाला बोलतोय, कुरिअरवाला. तुमच्या बायकोने ना पार्सल मागवलेलं होतं, पण ना मला तुमच्या बायकोचा ना म्हणजे ॲड्रेस समजतच नाहीये आणि त्यांनी नंबर सुद्धा तुमचाच दिलाय वाटतं. त्यावर तिकडे ते वकील बोलतात, नोटरीवाले, हो बरोबर आहे, ती माझाच नंबर देईल ना, कारण तिला ॲड्रेस तर सांगता येत नाही घरचा. आता इकडे त्यावर तो बोलतो, अच्छा तुम्ही म्हणजे कुरिअरवाली आहे, बरोबर आहे. माझी बायको ना रोज एक काही ना काही बोलवतच असते बघा. आता घरामध्ये 14 कुकर आहे, तरी काल तिने नवीन कुकर बोलवला. आता इकडे याचं काही गप्पा संपतच नसतात. त्यावर इकडे इंद्रा बोलतो, ओ तुम्ही मला ॲड्रेस सांगताय का, मला लवकर इथे पोहोचावं लागेल. त्यावर आता इकडे ते सगळे काही ॲड्रेस सांगतात. तिकडे राणी लगेचच लिहून घेते. आता इकडे त्यावर वकील बोलतात, लवकर पोहोचवा हां. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो बघा वाट, आणि तिकडे फोन ठेवून देतो. आता इकडे हे दोघंही पोहोचतात. आता इकडे यांचं म्हणजेच छानपैकी आता यांनी रेडी केलेलं असतं त्यांचं ड्रेस कोड. आता इकडे हे त्या बाईने म्हणजेच त्या वकील नोटरी ऑफिसच्या बायकोने दार उघडल्याबरोबर आता इकडे ते बोलतात, कोण आहेत तुम्ही? त्यावर आता इकडे राणी इतकं म्हणजे हळू बोलत असते, पप्पा करत असते, म्हणजे जसं काही तिचा आवाजच अडकतोय. त्यावर आता इकडे इंद्राच काहीतरी वेगळ्या आवाजात बोलतोय की ती म्हणते की आम्ही जनगणना आलो आहोत, आम्ही इकडे मोजणी करायला आलोय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अच्छा असं आहे का, मग तुम्हीच इतकं सगळं हे म्हणूच तर तुम्हीच का नाही सगळं बोलत? आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्यावर ती म्हणजेच हसत असते. इकडे इंद्रा बोलतो का? आता इकडे त्यावर ती बोलते, अहो हे एक वाक्य बोलूच तर तुमची अख्खी जनगणना संपेल की. आता इकडे इकडे ती बोलते, हां बोला काय विचारायचंय? त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, इकडेच का? आता तिकडे त्यावर ती बोलते, मग नाही तर काय झालंय, मग काय खरंच बोलवायचं का तुम्हाला? त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, अहो ते काय आहे ना, ही बाई प्रेग्नेंट आहे आणि इतकं ऊन सुद्धा तपतंय, म्हणून मग थोडंसं घरात बसलो असतो, पाणी वगैरे पिलं असतं. त्यावर इकडे ती बाई बोलते, बरोबर ठीक आहे या. आता इकडे त्यावर ते विचारतात, तुम्ही घरामध्ये कोण आहात? आता इकडे राणी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ती इतकी म्हणजे दाखवत असते की ती खूपच अटकते बोलताना. आता हे पाहून इकडे ती बाई बोलते, ही पोरगी किती चांगली आहे, म्हणजेच नाकडोळी चरचर, पण जरा आवाज व्यवस्थित असता ना तर खूपच छान झालं असतं.
आता इकडे त्यावर ते बोलतात की मला एक गोष्ट सांगा, आम्ही याआधी 9 जूनला सुद्धा आलो होतो, तुम्ही घरात नव्हतात का, कुलूप होतं? त्यावर आता इकडे ती बाई बोलते हो आम्ही कुठेतरी बाहेर गेलो असेल. आता इकडे त्यावर ते बोलतात पण नेमकं कुठे गेला होतात? त्यावर आता इकडे ते बोलतात तुम्हाला काय करायचंय हो, तुम्ही जनगणना करायला आला ना, तितकंच करा की. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, म्हणजे तिकडे राणी बोलते काही नाही ते सहजच विचारलं. आता तिकडे त्यावरती बोलते अच्छा अच्छा हां आठवलंय, त्या दिवशी ना मी गोंधळाला गेलो होतो. ते काय आहे ना, आमच्या घरचे सगळेच म्हणायचे की तुम्हाला मुलं बाळ होत नाहीये, म्हणून तुम्ही एकदाच काय ते ना गोंधळ घाला म्हणजे तुम्हाला मुलं बाळ होईल. आता तिकडे त्यावर राणी बोलते अच्छा तुम्हाला जास्तच लक्षात आहे वाटतं. त्यावर तिकडे ती बोलते हो हो मग एकूण एक क्षण माझ्या लक्षात आहे बघा. ते काय आहे ना मी ना हे घणघण करतात ना म्हणून मी सकाळची 7 वाजताची ट्रेन बुक केली होती आणि लगेच 3 दिवसानंतर परत यायची सुद्धा केली होती, म्हणजे यांचं घणघणच नको ना. आता असं म्हणलं बरोबर इकडे ते बोलतात अच्छा पण हे गोंधळ काय असतो हो. आता इकडे त्यावर ती सांगतात अच्छा तुम्हाला कसं सांगू मी, थांबा मी ना तुम्हाला फोटोज दाखवतो. आता इकडे ती फोटो फोनमधले दाखवत असते. आता इकडे त्यावर राणी बोलते मी काय म्हणते तुम्ही जरा पाणी द्याल का मला. त्यावर इकडे ते बोलते हो मी ना छानपैकी तुमच्यासाठी चहाच मांडते बघा. आता इकडे ती चहा वगैरे घेऊन येते, पाणी घेऊन येते आणि सोबत मोबाईलमधले फोटो सुद्धा दाखवत असते. आता इकडे राणी आणि इंद्र ते फोटो बघतच असतात. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे ते फोटोतले म्हणजे ते फोनमधले फोटो घेण्यासाठी आता इकडे हे परत नाटक करतात. इकडे राणी जी असते तिच्या हातावर चुकून चहा सांडवते अशी नाटक करत असते. आता इकडे त्यावर ती बाई राणीला अंदर घेऊन जाते बेसिंगमध्ये पाणी टाकण्यासाठी हातावर, आणि आता इकडे इंद्रा जो असतो त्याच्या मोबाईलमध्ये ते फोटो असे क्लिक करून घेत असतो. तितक्यातच ते वकील पोहोचतात. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे इंद्राने ते फोटो क्लिक करून घेतले असतील की नाही, काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.